ताई अगं तू असं का करायल्यास? अगं तू तिच्या मागण्या सगळ्या मान्य करणं म्हणजे तू झुकण्यासारखं आहेस ना हो तिच्या पुढं. म्हणजे बघा ती जिंकली आणि तू हरलीस. असं कसं ताई? कोण जिंकलं कोण हरलं यांना आम्हाला काय बी फरक पडत नाही. कारण या सगळ्यापेक्षा आमचं प्रेम आमचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्ही काय बी करायला तयार आहोत. ताई तुला सांगू, तिला का नाही चांगलं कळलंय का तुला हे लग्न किती हवंय. म्हणूनच ती असं समजा नाटकं करायला. म्हणजे बघ की ताई, आत्या गेले मी गेले तू गेलीस तरी बी आपल्या तिघीं संकट बी नाही आली. ती तिच्या मनात काय चाललंय नक्की ताई? ती का नाही तुला खेळवायली ताई. तुझ्या लक्षात येतंय ते? ताई अगं तू काय ऐकायलीस तिचं? का तुझ्यावर बी काय चेटूक बिटूक केलंय का काय तिनं? म्हणजे अधिपती जसं तिचं ऐकत्यात तसंच तू बी ऐकायलास ताई. दुर्गे, आम्ही जे काय करायलोय त्यात आमचा स्वार्थ आहे. आम्हाला हे कळून चुकलंय की जवळ मास्तरीनबाई घरला परत येत नाहीत तर मोठं मालक काय आमच्याशी लग्न करणार नाहीत. उठता बसता आपला एकच प्रश्न विचारतात, सुनबाई कवा येणार, सुनबाई कवा येणार. काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन आम्ही पण लई कंटाळलोय. आता त्यांना काहीतरी ऍक्शन घ्यावं लागल. त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील. त्यांना सगळं लिहून द्यावं लागल. अगं ताई तिला लिहून देणं म्हणजे तू तू शब्दात अडकणं आहेस. आणि तू मला सांग का पुढं मागं जर का तुला खरंच शाळा बंद करायची असेल तर तू कशी बंद करशील? तू बंद करू शकत नाहीस. आणि तू जरी बंद करायला गेलीस तर ती मास्तरीन तुझ्यावर ऍक्शन घेईल. दुर्गे, तू काय मला लहान समजतेस काय? हा, कोर्ट कचऱ्या करून झाल्यात आमच्या. त्यांना काय करायचं ते करू दे. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू. त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू. म्हणतील ते सगळे कागद तयार करू, सह्या करून देऊ. पण डाव पलटवायची वेळ आली का नाही, असा डाव पलटवू आयुष्यभर लक्षात ठेवतील त्या. आता त्यांना वाटतंय सगळ्या शिक्षकांच्या मोरक्या झाल्यात त्या. उडू दे, जितकं उडायचंय तितकं. त्यांचे पंख कसे छाटायचे आम्हाला चांगलंच ठाव आहे. ताई तू दुर्गे, जा तू तुझं काम कर. आम्हाला जरा शांतपणे विचार करू दे. आणि एक काम कर, धनाजीला सांग एक कडक चहा पाठव. आमचं डोसकं उठलंय. ठीक आहे ताई. हां बोला मॅडम. कुठं आहेस तुम्ही? मॅडम ते आपल्या नवीन जमिनीच्या केसची स्टडी करतोय. ते बाजूला ठेवा, एक दुसरं काम आहे. मॅडम तुम्हीच म्हणाला होता ना हे काम जरा जास्त अर्जंट आहे म्हणून. हा, पण आता आम्हीच म्हणतोय की ते काम आता अर्जंट नाही, दुसरं काम अर्जंट आहे. हो मॅडम. आम्ही सांगतोय तेवढं ऐका. हां बोला मॅडम. आपल्या सगळ्या वकिलांना एकत्र करा आणि आम्ही सांगतोय तसा ड्राफ्ट तयार करा. आपण शाळा बंद करायची नोटीस पाठवली होती का नाही, तशी आता आम्ही कवा बी शाळा बंद करणार नाही असे कागद तयार करा. हा, आत्ता? होय, आत्ता लगेच ताबडतोब. आणि तो ड्राफ्ट तयार झाला की आम्हाला कळवा. मग आम्ही सांगतो तुम्हाला कुणाकडे पाठवायचं ते. काय कळलं ना हो काय करायचं ते? हो मॅडम. आणि हे सगळं अर्जंट मध्ये आहे, जरा लागा कामाला लागा. आई साहेब, सगळं ठीक आहे ना हो? आम्ही ठीक आहोत का? नाही म्हणजे मगाशी आपला इश्यू झाला, पण राऊंड राऊंड आपलं माझ्याच मनात येते. एवढं पडदिशी तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला म्हणताना म्हणलं सगळं ठीक आहे का कसं? पटदिशी कुठं, आधीच लय उशीर झालाय. आता आणखीन उशीर नको व्हायला. नाही नाही तसं नाही, म्हणजे मास्तरीने काही लई बोलल्या नाहीत ना तुम्हाला? रागाच्या वरात माणूस बोलून जाते असं. नाही नाही, त्या काय बोलल्या नाहीत आम्हाला. त्या त्यांच्या मतावर ठाम होत्या, आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. दोघींनी एकमेकींना आपापली मतं सांगितली. आपण आम्ही काय विचार केला की 2 पावलं मागं येऊन काय फरक पडणार आहे, येऊया की 2 पावलं मागं. हा, आम्ही विचार केला की शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही जोर मागं घेत नाही तर काही सुनबाई घरला परत येणार नाहीत. पण तुम्ही त्याचा लोड घेऊ नका बरं का आई साहेब. नाही नाही, आम्ही काही लोड घेत नाही. आता मी सुनबाईंना शब्द दिलाय तो पूर्ण तर करायलाच पाहिजे ना. त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे. आम्ही वकिलांना आताच सांगितलं
म्हणलं ड्राफ्ट तयार करा आणि तो पाठवून देऊ मग सुनबाईंकडं. एकदा त्याने ओके केलं की आपण सह्या करून टाकू. काय विषय मोकळा करून टाकू, कशाला उगा घोंगडं भिजत ठेवायचं नाही का. हा नाही, पण शाळेचा निर्णय झाला ते एका अर्थी चांगलाच झाला. पण तुम्ही लग्नाच्या बाबतीत काय टेन्शन घेऊ नका साहेब, बिंदास राहा. काय वाटेल ते झालं तरी 4 वर्ष सूर्यवंशीनं आम्ही लग्नाच्या निर्णयापासून मागं हटू देणार नाही. मागं तर आम्ही बी त्यासनी हटू देणार नाही. काय बी झालं तरी आता हे लग्न होणारच. हा तुम्ही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखं होणार. मी आहे ना. आता आम्ही बी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्याच करणार. एकदा का सुनबाई घरला परत आल्या की सगळं कसं व्यवस्थित होऊन जाईल नाही का. होईल, सगळं नीट होईल. तुम्ही म्हणताय तसं सगळं होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा आई बोल. अगं अक्षरा, कुठेस बाळा तू? मी आणि बाबा केव्हाचे फोन लावतोय तुला, तू फोन उचलत नाही. आम्हाला काही कळतही नाहीये. खूप टेन्शन आलंय का? अगं नाही, सॉरी सॉरी, मी जरा गडबडीत होते. मी निघालीये, शाळेतून निघाली, मी घरीच येते. अगं बरं, काय झालं मला सांग. भुवनेश्वरी मॅडम भेटल्या का? तुला काही बोलल्या का ग? त्या रागात होत्या का, चिडलेल्या होत्या का? त्या काही म्हणाल्या का तुला? काय झालं आम्हाला सांग ना का अक्षरा. अगं विचार करून करून डोकं दुखायची वेळ आली आमची. अगं आई शांत हो, शांत हो बरं. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, घरी आल्यावर बोलू आपण. हा अक्षु, अगं तू घरी येईपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बाई. मला एवढं तरी सांग की तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो आई, अगं ठीकच आहे. बघ, आपल्याला जे हवं तेच घडणार आहे. हा तू काही काळजी करू नकोस आणि बाबांना पण सांग आलेच मी घरी. हो हो. बरं, तुला किती वेळ लागेल ग घरी यायला? जरा सांगशील का? नाही म्हणजे बाबा पण काळजी करत होते ना. अगं म्हटलं ना काळजी करू नकोस, मी पोचते, घरीच पोचतेय. हा घरी पोहोचून बोलू. लवकर ये अक्षु, लवकर ये बाळा. हो हो. हा बाबा. अक्षरा, बोलू शकतेस बाळा? हो हो बोला ना, मी घरीच चालली आहे, बोलू शकते आता. अक्षरा, ही काय कमाल करून दाखवलीस तू. काय म्हणजे काय काय केलंय मी? अगं काय केलं काय? भुवनेश्वरीला झुकवलंस ना शेवटी. नाही नाही बाबा, झुकवलं वगैरे नाही. त्या वयाने अनुभवानी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत असं मी नाही म्हणणार. पण हे नक्की की माझं जे काही म्हणणं होतं ते मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि तिने ते मान्य केलं ना अक्षरा? हो म्हणजे आत्ता तरी असं म्हटलंय की शाळा बंद करणार नाहीत म्हणून. अगं तुलाच नाही, आम्हाला सुद्धा सांगितलंय ना तिने, शाळा बंद करणार नाहीये ती असं. आम्हाला म्हणजे? अगं आम्हाला म्हणजे मला आणि अधिपतीला सुद्धा सांगितलंय तिने की आता ती शाळा बंद करणार नाही. काय? म्हणजे ती तुला भेटून जेव्हा घरी आली ना, तेव्हा अधिपती पण लवकर घरी आला होता म्हणे आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं. तेव्हा तिने अधिपती समोर कन्फेस केलं सगळं. अधिपतीला सांगितलं की तुझ्या काही अटी आहेत, म्हणजे अक्षराच्या काही अटी आहेत, त्या सगळ्या मी मान्य करणार आहे. मी अक्षराला घरी घेऊन येणार आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि ती शाळा बंद करणार नाही हे तिनं अधिपती समोर सांगितलं. आणि ते झाल्यानंतर ती माझ्या रूम मध्ये आली होती माझ्याशी बोलायला. आणि अक्षरा गंमत ऐकला, भुवनेश्वरी मला म्हणाली की बाप लेक दोघं जण सारखंच जायचा. मी म्हटलं काय झालं? मग तिने सांगितलं मला, जेव्हा तिने अधिपतीला सांगितलं की शाळा बंद करायचा निर्णय ती मागे घेते, त्यासाठी कायदेशीर नोटीस काढणार आहे आणि त्या नोटिसीवरती तुमची सही लागणार आहे, म्हणजे अधिपतीची. तर अधिपती म्हणे एका क्षणात तयार झाला आणि मला म्हणाली तुम्ही बी तसंच लगेच तयार झाला सा, म्हणून बापलेक सारखा आहे सा. मला इतकं छान वाटलंय ना अक्षरा, मला इतका आनंद झालाय. अधिपतीला पण आनंद झाला असणार आहे. आता त्याने भुवनेश्वरी समोर तो किती दाखवला असेल हे मला माहिती नाही, पण काही असो अक्षरा, त्या बाईने तुझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, हे खूप छान झालंय. बाबा मागण्या मान्य तरी केल्यात, पण तुम्हाला माहितीये त्यांचा निर्णय कधीही बदलू शकतो. जोपर्यंत ते लिहून देत नाहीत ना आपल्याला, तोपर्यंत काही खरं नाही. आता नाही बदलणार ती अक्षरा, कारण आता तिला गरज आहे ना. आता नाही बदलणार ती, बघतो. एव्हाना तिने वकिलाला फोन सुद्धा केला असेल, वकील कामाला लागले असतील, एका रात्रीत आता पटापट सगळं तयार होऊन येईल की नाही बघ आपल्याकडे. तसं झालं तर फार उत्तम होईल बाबा, खरंच. पण अक्षरा, तू तोंडी बोलण्यापेक्षा सगळे लेखी लिहून घेतेस, हे खूप छान आहे. पण बाबा थँक्यू, तुम्ही खूप मदत केली. म्हणजे तुम्ही डिरेक्टली मदत केली आणि अधिपतींनी इनडायरेक्टली मदत केली. हो, ते करणारच तो, कारण तुझ्या अतिशय प्रेमात आहे ना तो.
बघ तुझ्या प्रेमात किती बदललाय तो. त्याला भुवनेश्वरीच्या सानिध्यात राहून सुद्धा शिक्षणाचं महत्व पटले शेवटी. फक्त हे थोडं आधी झालं असतं ना तर त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं नसतं. बाबा ते शिकू नाही शकले पण त्यांना शिकायची खूप इच्छा आहे. तुम्ही बघा आता आता त्यांचं शिक्षण मी पुन्हा सुरू करेन आणि ते ग्रॅज्युएट झाल्याशिवाय मी थांबणार नाही आता. थँक्यू अक्षरा. बाळा तुला माहितीये मी इतकी वर्ष या घरात जे काही सहन केलंय ना त्याचं फळ म्हणून देवाने मला तुझ्यासारखी सून दिली आहे. आमचं नशीब आहे तुझ्यासारखी सून मला मिळाली, आदिपतीला तुझ्यासारखी बायको मिळाली. असा लवकर घरी परत ये बाळा बस. आता मॅडमचा सहीचा कागद माझ्याकडे आला ना की मी लगेच घरी आले म्हणून समजा. फक्त त्यांच्या कागदपत्रांची वाट बघते आता मी. हा अक्षरा लवकरच भुवनेश्वरी तुझ्याकडे कागदपत्र पाठवेल, पण सगळं एकदा नीट चेक करून घ्या बाळा. हो मी त्यांना तसं सांगितलं पण बाबा. हे बघा मी त्यांना म्हटलंय की तुमचा ड्राफ्ट तयार झाला की मला पाठवा, मी तो चेक करेन. त्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर मी करेन आणि एकदा सगळं फायनल झालं ना बाबा की मगच आपण निर्णय घेऊ. हे सगळं खूप छान केलंयस तू अक्षरा. आता देवीकडे एवढीच प्रार्थना करूया की आता सकाळी सकाळी फायनल ड्राफ्ट आपल्या हाती येऊ दे. ओके बा. मास्तरीन बाई लय भारी आहे बघा तुम्ही. तुम्ही किती भारी आहे ना ते तुम्हालाच माहित नाही, आम्हाला माहित आहे. एखादी गोष्ट डोसक्यात घेतली की ती पूर्ण होईस तर तुम्ही नाही ग बसत नाही. हा लई जिद्दी. आणि विषय शाळेचा असल्यावर तर मग काय तुम्ही मागं हटणं शक्यच नाही म्हणा. हे खरं सांगू का मास्तरीन बाई, आम्हाला जे जमलं नाही ना ते तुम्ही करून दाखवलं बरं का. एखादी गोष्ट जर आम्हाला आईसाहेबांनी सांगायची असेल तर आम्ही 10 वेळा विचार करत बसतोय मनातल्या मनात. असं बोलू का, तसं बोलू का, असं बोललं तर आईसाहेबांनी वाईट वाटेल का, तसं बोललं तर गैरसमज होईल का, काय बोलावं कसं करावं एवढं विचार करण्यातच आमचा दिवस जातोय. पण तुम्ही का नाही विचार आणि कृती दोन्ही बी संघच करता. एकदम विषय हार्ड आहे तुमचा नाद खोळा. तुम्ही कवा कवा आम्हाला एखादी गोष्ट समजावायला लागला का नाही तुम्ही काय बोलताय याच्याकडे लक्षच नसायचं बरं काय आमचं. तुमच्या तोवाडाकडेच बघत बसायचो आम्ही येड्यावानी. तुम्ही एवढ्या शांतपणे सगळं समजून सांगायचा तासन तास तुमच्याकडे बघत राहावंसं वाटायचं. नुसतं डोकं किंवा नुसतं शिक्षण असून फायदा नाही. डोकं हवंच पण त्याला शिक्षणाची जोड असली की डोकं कसं वापरायचं हे कळतं. डोकं आणि शिक्षण असल्याने फक्त आणि फक्त फायदाच होतो. हे बघा आपण शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली होती, तशी आपल्याला आता शाळा बंद करणार नाही अशी नवीन नोटीस तयार करावी लागेल. आता एवढ्या रात्री? हो आत्ताच करावी लागेल. नोटीस एकदा ड्राफ्ट केली की मॅडम सांगतील कुणाला पाठवायची आहे ती. हे काय मध्येच आता? म्हणजे आपण परवा शाळा बंद करायची म्हणून नोटीस पाठवली होती, मग आता बदलतोय का? भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला जे सांगितलं ते आपल्याला करणं भाग आहे. आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकत नाही. हो पण नोटीस ड्राफ्ट करायला वेळ तर लागेलच ना. वेळच नाही आपल्याकडे. पटापट कामाला लागा. मी बेसिक ड्राफ्ट तयार करून ठेवलाय. आणखीन काही नवीन मुद्दे ऍड करायचे ते सांगतो. ठीक आहे. आज तुमचं सगळं बोलणं आठवते मला. तुम्ही बोलत राहायचा, मी ऐकत राहायचो. आणि मग अचानक तुम्ही विचारलं ना काय बोलली मी सांगा बरं, तेव्हा तुम्हाला काय सांगावं ते सुधारायचं नाही, कारण लक्षच नसायचं ना बोलण्याकडे. सगळं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडेच. एक सांगू का मास्तरीन बाई, जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो ना आणि जेव्हा ठरवलं ना लगीन करन तर याच पोरीशी, तेव्हा वाटायचं लई बोलावं तुमच्याशी, तासन तास बोलत राहावं असं वाटायचं.
पण कसं बोलायचं काय सुधारायचं नाही, लई भीती वाटायची. तेव्हा मग मी सायकलीशी बोलायचो. आठवतं ना मग आपली सायकल? तुम्हीच नाव दिलं होतं तिला, अधिपतीची राणी. हा, आपण त्या जंगलातनं रात्री दोघं त्या सायकलवरनं येत होतो, चांदण्या रात्रीतनं गाण्याच्या भेंड्या खेळत. आहा, काय प्रवास होता हो मास्तरीन बाई. तो प्रवास मी आयुष्यभर विसरू शकत नाही बरं का. मी सायकल चालवत होतो आणि अचानक तुम्हाला झोप लागली. तुम्ही माझ्या हातावर डोकं ठेवलं होतं. तुम्ही विश्वास ठेवला होता. तेव्हा ठरवलं होतं ह्यो विश्वास केव्हा तोडणार नाही. आज सगळं आठवते बघा. मास्तरीन बाई ऐका माझं, आपली लव्ह स्टोरी नाद खोळा आहे, जगात भारी आहे आपली लव्ह स्टोरी. आपली जोडी जबराट आहे. तुम्हाला का कळेना झाले? लई सुखात ठेवी नव्हतो मास्ती. माझ्या ज्या काय चुका झाल्या असतील माफ करा. घरला या परत मास्तरीन बाई, घरला या. बघा, मॅडमचा फोन आला. हा, बोला मॅडम. झाला काय ड्राफ्ट तयार? मॅडम आता मगाशीच तर तुम्ही सांगितलं ना. मगाशी कुठं झालं की त्याला 2 तास. हो मॅडम, आमचं काम चालू आहे. काम चालू आहे, पूर्ण कधी होणार? हा, तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही लवकर लवकर तयार करा म्हणून. आमच्याकडे जास्त वेळ नाही याच्यासाठी. हो मॅडम, पण व्यवस्थित ड्राफ्ट तयार झाला पाहिजे ना मॅडम. उगाच घाई गडबडीत एखादी चूक वगैरे नको. अहो, एक छोटासा ड्राफ्ट तयार करायला एवढा वेळ लागतोय काय? शिकलेली लोक नव तुम्ही, हे तर काय तुमचं रोजचं काम आहे. हो मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण मॅडम तुम्ही मगाशी सांगितलं ना आणि मी लगेच आपल्या टीमला बोलवलंय मॅडम. हो, आणि आम्ही सगळे त्यावरच काम करतोय. मॅडम तुमचे सगळे मुद्दे नोटीसमध्ये कव्हर झाले पाहिजेत ना. थोडा स्टडी करून ड्राफ्ट करावं लागेल मॅडम. हो, हे समज करण्यासाठीच आम्ही तुम्हाला कामाला ठेवलेलं आहे. काय अभ्यास करायचा लवकर लवकर करा आणि तो ड्राफ्ट लवकर तयार करा आणि आम्ही सांगतो त्या पार्टीकडे पाठवा, कळलं काय? आणि त्या पार्टीनं ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. मॅडम, पण हा ड्राफ्ट कोणाला पाठवायचा आहे? आमच्या सुनबाईंना. एकदा का त्यांनी ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. हो, ठीक आहे मॅडम, करतो. लवकर करा काय ते, आणि झालं की आम्हाला कळवा. हो. अहो, खूप वेळ झाला हो, अजून नाही आली अक्षरा. अगं येते म्हणाली आहे ना ती. आपण थोडा वेळ वाट बघू ना, येईल ती. अगं अक्षरा, काय किती वेळ? अगं कुठे गेली होतीस? अक्षु काय काय म्हणाल्या? भुवनेश्वरी मॅडम काय म्हणाल्या? विद्या, अगं तिला बसू देत तरी. बस अगं बस तरी. हो हो, सॉरी सॉरी. मी ना टेन्शन मध्ये तुला सारखे प्रश्न विचारते, पण सांग अक्षु. अगं हो, सांगते. हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी भेटले भुवनेश्वरी मॅडमना. काही नाही, दुर्गेश्वरी मॅडम आणि आजी जे सांगायला घरी आल्या होत्या तेच त्याही मला सांगत होत्या. घरी ये म्हटल्या. काय? चक्क तुला घरी ये म्हणाल्या? आता का करताय हे सगळं? आणि हेच करायचं होतं तर तुला घराबाहेर का काढलं ग त्यांनी? त्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात विद्या. मुळात अक्षरा, तू त्यांना भेटायला गेलीस ना, हेच मला अजिबात आवडलं नाही. अगं काय संबंध आहे त्यांचा ना आपला? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? आपण सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का करायचं? त्यांच्या मनात आलं की त्या घरात बोलवणार, त्यांच्या मनात आलं की त्या घरातनं बाहेरही काढणार. तू काय कळसोत्री भावली आहेस त्या म्हणतील तसं करायला? हे बघ, मला अजिबात आवडलेलं नाही तू त्यांना भेटायला गेलीस ते. अहो बाबा, पण मी त्यांना भेटायला गेले त्यामुळे मला कळलं तरी त्यांचं म्हणणं काय. मी जर भेटायला गेले नसते ना बाबा, तर गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेटेड झाल्या असत्या. त्यांच्या मनात इतका राग आहे माझ्याबद्दल, त्या रागापोटी त्यांनी काहीतरी कारस्थान केलं असतं.
याचा त्रास अधिपतींना झाला असता मलाही झाला असता म्हणून मी भेटायला गेले. सॉरी, मी नाही सांगितलं तुम्हाला कारण मला टेन्शन नव्हतं द्यायचं तुम्हाला. तू त्यांना भेटायला गेलीस हे जेव्हा मला कळलं ना तेव्हाच माझं डोकं फिरलं. खरं सांगू का अक्षरा, तुला त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी संबंध सुद्धा ठेवायला नको असं मला वाटतं. आणि मी तुला 10 दिवस दिलेत ना म्हणून मी काहीही बोलत नाहीये. पण खरं सांगतो अक्षरा, आता 10 दिवसातले फक्त काहीच दिवस उरले. तुला जे हवंय ना तसं जर घडलं नाही तर मी तुझं काहीही ऐकणार नाही. त्यांनी आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे ना, मग आपण पण त्यांना कायदेशीररित्याच उत्तर द्यायचं. आणि आता या असल्या भेटीगाठी करायची काहीही गरज नाहीये आणि पुन्हा त्या घरात परत जायची सुद्धा काहीही गरज नाहीये.